नाशिक शहरात एवढ्या बंदुका आल्या कुठून? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। नाशिक शहराला सध्या बेकायदा शस्त्रास्त्रांच्या धोक्याने घेरले आहे। गेल्या 24 ते 48 तासात घडलेल्या 3 धक्कादायक घटनांनी शहराची झोप उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस प्रशासनापुढे हे एक मोठे आव्हान उभे राहिले आहे। दिनांक 6 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास पवननगर परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना एक संशयास्पद तरुण दिसला। राहुल डोंबे नावाच्या या तरुणाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस सापडले। चौकशी दरम्यान डोंबे याने हे शस्त्र सागर सोनार नावाच्या एका व्यक्तीकडून घेतल्याची कबुली दिली। सोनार हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे। डोंबे हा कुठल्या गँगचा सदस्य आहे का याचा तपास सुरू आहे। त्याच्यावर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत का याची ही चौकशी केली जात आहे। तसेच दुसरी घटना, दुसऱ्याच दिवशी पहाटे 2 वाजेच्या सुमारास पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की हॉटेल लक्स रिव्हेरामध्ये एका व्यक्तीकडे बेकायदा शस्त्रास्त्रे आहेत। पोलिसांनी तात्काळ छापा टाकून प्रिन्स सिंग नावाच्या व्यक्तीला अटक केली। त्याच्या ताब्यातून 2 पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले। सिंग हा कुठल्या टोळीसाठी काम करतो का याचा तपास सुरू आहे। त्याचे साथीदार व इतर शहरांशी काही संबंध आहेत का याचाही तपास पोलीस करत आहेत। तिसरी घटना, याच दिवशी रात्री 9 वाजता प्रमोद महाजन गार्डन जवळ पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। श्रीनिवास कानडे आणि मोहित तेजवाणी अशी या दोघांची नावे आहेत। कानडे याच्याकडून पिस्तूल तर तेजवाणीकडून 2 जिवंत काडतुसे सापडली। हे दोघेही कोणत्या गुन्हेगारी कृत्याची योजना आखत होते का याचाही तपास सुरू आहे। त्यांचेही इतर गुन्हेगारांशी काही संबंध आहेत का याचीही माहिती पोलीस घेत आहेत। या 3ही घटनांमुळे नाशिकमध्ये बेकायदा शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आहे। या रॅकेटचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। नाशिककरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून इतक्या मोठ्या प्रमाणात पिस्तुले नाशिक शहरात येतातच कुठून हा मात्र मोठा यक्ष प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेचा विषय बनला आहे। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या या गुन्हेगारांवर आळा घालणे हे पोलीस प्रशासनासमोर आव्हानच म्हणावे लागेल। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड, नाशिक।